500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। चलन तुटवड्यामुळे 6 दिवसांनी सुरू झालेल्या मनमाड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्यास नसल्याने पुन्हा उद्यापासून कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय कांदा व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनाने घेतलाय। शेतकरी त्यामुळे अडचणीत सापडला आहे। रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकांवर जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्यानंतर आज मुंबईत जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली। यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून जिल्हा बँकांवरील निर्बंध हटवण्यासाठी विनंती करण्याचा निर्णय झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेतली जाणार आहे। जिल्हा बँकांवर घातलेल्या या निर्बंधाचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसतोय। या बैठकीसाठी आलेल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ इथल्या जिल्हा बँकांचे प्रतिनिधी आले होते। नोटा बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर आजही लोकांच्या रांगा लागलेल्याच बघायला मिळतात। नोटांच्या अदलाबदलीसाठी वारंवार येणाऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं आजपासून अदलाबदलीनंतर ग्राहकांच्या बोटांवर शाई लावण्यात येत आहे। कालपासून बँकांमध्ये एकावेळी 4500 रुपयांच्या नोटा बदलून मिळतात, तर बँकेतून एकावेळी 24,000 रुपये काढता येतात। दरम्यान शाई लावण्याच्या या निर्णयाचं लोकांकडून स्वागतच होतंय। सर ये सिस्टम बिल्कुल सही है। कल को कोई चीटिंग नहीं कर सकता। मतलब इस तरह कोई चीटिंग नहीं करेगा, कोई बार बार नहीं आएगा। इसका प्रूफ है कि हम दोबारा नहीं मतलब कोई पेमेंट ले सकता है। बँकेतून जुन्या नोटा बदलून नव्या नोटा घेणाऱ्यांच्या हाताला शाई लावली जाते। मात्र काही बँकांमध्ये शाईच पोहोचलेली नाही। एकदाच शाई लावलेल्यांना 30 डिसेंबरपर्यंत एकदाच पैसे बदलून मिळणार आहेत। वारंवार एकाच व्यक्तीने पैसे काढू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। मतदान करताना डाव्या बोटाला शाई लावली जाते, म्हणून नोटांची अदलाबदल करताना उजव्या बोटाला शाई लावण्याची विनंती केंद्र सरकारने मान्य केल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी जळगावमध्ये दिली। केंद्र शासनाला आम्ही विनंती केली होती की डाव्या हाताला पैसे काढण्यासाठी शाई लावू नये, ते त्याने मान्य केलेली आहेत। आणि पैसे काढण्यासाठी जर शाई लावली गेली तर ते उजव्या हाताला लावली जाणार आहेत। उजव्या हाताच्या बोटाला लावली जाणार आहेत, डाव्या बाजूच्या हाताला लावली जाणार नाही। डाव्या हातामध्ये जो खुणे लावले जाणार आहेत ते फक्त निवडणुकासाठी। भिवंडीहून परत येताना राहुल गांधींनी वाकोल्यातल्या ATM वर पैसे काढण्यासाठी मुंबईतल्या वाकोल्यातल्या ATM वर जाऊन गांधींनी रांगेतल्या लोकांशी चर्चा केली। रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे इथल्या अद्यावत वालावलकर डेरवण रुग्णालयात सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून आला आहे। 15 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आंतररुग्ण विभागातील रुग्णांचं 20,000 रुपयांचं बिल माफ करण्याचा निर्णय डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाने घेतला आहे। मंगळवारपासून ह्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे। ह्या बिलामध्ये हॉस्पिटलचं बिल, औषधं आणि विविध तपासण्यांचा समावेश करण्यात आला आहे। मात्र 20,000 रकमेपुढील बिल रुग्णाला भरावं लागणार आहे। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद झाल्यामुळेच जनतेची गैरसोय होते आणि त्यामुळेच हॉस्पिटल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। 500 ते 1000 रुपयाच्या नोटा सरकारने बंद केल्यामुळे थोडीशी रुग्णांची असुविधा होत असेल, तर ही असुविधा लक्षात घेता वालावलकर रुग्णालयाने अशा लोकांसाठी एक योजना आखली आहे, ज्यामध्ये 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे येणाऱ्या आणि ज्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी 20,000पर्यंतची ट्रीटमेंट ही मोफत केली जाणार आहे। आणि 20,000च्या वर मोफत करताना कुठल्याही प्रकारचा दाखला किंवा रेशन कार्डची गरज इथे भासणार नाही। कर आणि काळा पैसा हटवण्यासाठी नोटा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर सगळीकडे सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यात मुंबईचे डबेवालेही आहेत, पण तरी मुंबईकरांना संयम बाळगण्याचं आवाहन डबेवाले डब्यात चिठ्ठ्या टाकून करणार आहेत। उस्मानाबाद मध्ये 91,50,000 रुपयांची रक्कम पकडण्यात आली आहे। उमरगा येथील चौरस्ता इथे 91,50,000 रुपयांची रक्कम पकडली आहे। यातील सर्व नोटा 1,000 रुपयांच्या असल्याची माहिती आहे। टाटा सुमो जीपमधून रक्कम जप्त करण्यात आली आहे। प्रशासकीय यंत्रणेकडून ही माहिती देण्यास टाळाटाळ देखील होतीये।
विक्रोळीत 500 आणि 1000च्या जुन्या नोटांवर टक्केवारी आकारून सामान्य नागरिकांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या तसंच त्यांचा पर्दाफाश करणाऱ्या झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण करणाऱ्या गावगुंडांना मंगळवारी विक्रोळीत कोर्टात हजर करण्यात आलं। त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। तसंच आयकर विभागाला विक्रोळीत पोलिसांनी पत्र पाठवून या सर्व घटनेचा तपशीलही दिला। झी मीडियाने विक्रोळीत सुरू असलेल्या या गोरखधंद्याचं स्टिंग ऑपरेशन करून त्याची पोलखोल केली होती। एकीकडे देशात नोटबंदीमुळे सामान्य नागरिक रांगांमध्ये ताटकळत आहेत, तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय माल्यांच्या किंगफिशर एअरलाईननं घेतलेले 1201 कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा करून घेतलंय। 30 जून 2016 रोजी हे कर्ज बुडीत खात्यात जमा करण्यात आलंय। बँकिंग क्षेत्रात या प्रक्रियेला राई ऑफ करणे असं म्हटलं जातं। SBIनं जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत एकूण 48,000 कोटींची कर्ज राईट ऑफ केली आहेत। त्यात विजय माल्यांचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे। झी मीडियाचे सहकारी वृत्तपत्र DNAनं प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार किंगफिशर एअरलाइन्स, KS ऑइल, सूर्या फार्मास्युटिकल, गेट इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन आणि साई इन्फोसिस्टम अशी पहिल्या 5 कर्जबुडव्या कंपन्यांची नावं आहेत। घराच्या वास्तुपूजनाच्या कार्यक्रमात आग लागून 7 झोपड्या जळाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे। नागपूरच्या जैताळा परिसरातील अष्टविनायक नगरमध्ये ही आग लागली। प्रशांत इरखेडे यांच्या घराच्या वास्तुपूजनाचा कार्यक्रम होता। जेवण तयार करण्याचं काम शेजारी सुरू असताना अचानक गॅस स्टोव्हचा भडका उडून बाजूच्या झोपडीला आग लागली आणि पाहता पाहता आगीनं भीषण स्वरूप धारण केलं। यात 3 LPG सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे आगीनं आणखीनच रौद्र रूप धारण केलं होतं। या आगीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांच्या 7 झोपड्या आणि सर्व सामान जळून खाक झालंय। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं। स्वयंपाक सुरू होता घराच्या बाहेर आणि त्यावेळेस अचानक गॅस शेगडीमधून भपका निघाला आणि तो त्यांनी उग्र रूप धारण केला आणि बाजूला झोपडी असलेली तिला पेट घेतला। मग आम्ही सगळ्यात पहिले सगळ्या लेबर्सला, त्यांच्या मुलांना, सगळ्यांना बाहेर काढलं आणि अनकंट्रोल होत गेलं ते। मग आम्ही काही करू शकलो नाही, पण जीवितहानी एकही झाली नाही। नागपूरच्या रस्त्यावर मात्र आता प्रदूषणमुक्त बस धावणार आहे। नागपूर महानगरपालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून इथेनॉलवर धावणाऱ्या 25 बस प्रवाशांच्या सेवेत असतील। टप्प्याटप्प्याने एकूण 235 बस नागपूरच्या रस्त्यावर धावणार आहेत, त्यामुळे नागपूरकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त होणार आहे। संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या बसमध्ये CCTV कॅमेरा, आपत्कालीन दरवाजा, अग्निशमन यंत्र असा विविध सुविधा आहेत। गेली 2 वर्ष ह्या बसेस प्रायोगिक तत्वावरती शहरात चालवण्यात आल्या। त्यात यश आल्यानं बसेसची संख्या वाढवण्याचा विचार करण्यात येईल। एकीकडे कुपोषणाची समस्या गंभीर होत असताना राज्यात धान्याची कशी नासाडी सुरू आहे याचं धक्कादायक वास्तव अकोल्यात उघडकीस आलंय। सरकारनं ज्वारी वाटपाचे आदेश न दिल्यानं गेल्या हंगामात खरेदी केलेल्या हजारो क्विंटल ज्वारीला अक्षरशः कीड लागली आहे। ह्या ज्वारीची एकत्रित किंमत 2.5 कोटींपर्यंत आहे। एकीकडे राज्यात कुपोषणाची समस्या गंभीर होत चाललेली असताना लाख मोलाचं धान्य सरकारी गोदामांमध्ये सडक पडलंय, त्यामुळे सरकार याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण होतोय। एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय असं कधी तुम्ही ऐकलंय का? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असेल, पण असं घडलंय कोल्हापूर शहरात। कोल्हापुरातील जिल्हा पशुसंवर्धन विभागात चोरट्यानं कम्प्युटर आणि इतर वस्तूंची चोरी केली आणि त्यानंतर त्याने चक्क चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटल्याचं पत्र ऑफिसमध्ये ठेवलंय। या अनोख्या चोरीबद्दल सध्या कोल्हापूरकरांच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। कोल्हापूर पोलिसांनी अद्याप या चोरट्याला पकडण्यात यश आलेलं नसल्याचं म्हटलंय। नाशिक शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून आजपासून दंड आकारणी करण्यात आली। काही ठिकाणी दुप्पट तर काही ठिकाणी 5 पट दंड आकारणी करण्यात आली। दुचाकी चालकांकडून, वाहन चालकांकडून नियमांच्या होणाऱ्या पायमल्लीस आळा बसावा यासाठीच पोलीस प्रशासनानं ही वाढ केली आहे। वाहतूक सुरळीत करण्याचे हे सर्जिकल स्ट्राईक नाशिककरांना चांगलेच अडचणीत आणत आहे।
ऊस गाळप सुरू होऊनही मागील वर्षीचा हप्ता थकवलेल्या कारखानदारांवर कारवाई करा, तसंच यंदाच्या हंगामात ऊसाची पहिली उचल 3200 रुपये न दिल्यास सहकार मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेनं दिला आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या कार्यालयाबाहेर जनहित शेतकरी संघटनेने आज ठिय्या आंदोलन केलं. त्यावेळी साखरेची घरगुती वापर आणि व्यावसायिक वापर अशा 2 भागात वर्गवारी करावी, त्यानुसार दर जाहीर करावा, अशी मागणी जनहिताचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. रत्नागिरीमध्ये जागा तसंच फ्लॅटचा आमिष दाखवून 340 जणांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी महेश गोविंद नवाथ याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 14 जणांचा समावेश आहे. ही फसवणूक युटोपिया आयडियल सिटी नावाच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली करण्यात आली होती, परंतु त्यातील मुख्य संशयित आरोपी महेश नवाथ हे फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध युद्ध पातळीवर घेत होते. अखेर मिळालेल्या माहितीचा पाठपुरावा करत पोलिसांनी महेश नवाथ याला अटक करण्यात यश मिळवलंय. मोठमोठ्या जाहिराती करून ग्राहकांना फसवण्याचे प्रकार पुणे मुंबई शहरात होत होते, मात्र त्याचं लोण आता छोट्या शहरात देखील पोहोचू लागलंय. महापालिकांनी अतिक्रमण रोखणं अपेक्षित असताना स्वतः नवी मुंबई महापालिकाच अतिक्रमण करत असल्याचे ताशेरे मुंबई हायकोर्टानं ओढलेत. नवी मुंबईच्या महापौर बंगल्या शेजारी असलेलं उद्यान महापौरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्वसामान्यांना वापरण्यास पालिकेनं मनाई केली आहे. त्यामुळे हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हे मत व्यक्त केलं. सिडकोच्या जागेवर असणाऱ्या या उद्यानामुळे महापौरांच्या सुरक्षेला नेमका काय धोका आहे याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून घ्या आणि कोर्टाला त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेशच कोर्टाने दिले आहेत. कोल्हापूर शहरात पकडलेल्या शासकीय धान्यांच्या ट्रकचा पंचनामा गेल्या 3 दिवसांपासून रखडला. शहरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात हा ट्रक असून पोलिसांनी पुरवठा विभागाला याबाबत अहवाल पाठवलाय. मात्र पुरवठा विभागाचे अधिकारी याबाबत तात्काळ कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे यामध्ये नेमका काय गौडबंगाल आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खासदार उदयनराजे यांचे पुत्र वीर प्रताप राजे यांनी अवघ्या 11व्या वर्षी एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत मजल मारली. वीर प्रताप अवघ्या 11 वर्षांचे आहेत. दमयंती राजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली वीर प्रताप यांनी ही कामगिरी केली. वीर प्रताप राजे यांनी आपल्या आईच्या मदतीने जगातील सर्वात उंच शिखर पर्वत असलेल्या एव्हरेस्ट पर्वताच्या बेस कॅम्प पर्यंत जाण्याचा विक्रम करून दाखवलाय. 26 ऑक्टोबरला नेपाळ काठमांडू येथील कुंभ व्हॅली येथून ह्या कॅम्पची सुरुवात झाली. 9 दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणीही आल्या, मात्र दमयंती राजे आणि वीर प्रताप राजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला. युरोपमधील सर्बिया इथे घेण्यात आलेल्या फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी स्पर्धेत औरंगाबादचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी काढलेल्या इंडियन फॉक्स अर्थातच खोकडाच्या छायाचित्रानं सुवर्णपदक पटकावलंय. दर 2 वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत 45 देशांच्या स्पर्धकांमधून भारताला पहिलं स्थान मिळालंय. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार परिसरात तब्बल 7 दिवस एकाच झाडाखाली थांबून हे दुर्मिळ आणि तितकंच सुंदर असं छायाचित्र बैजू पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलंय. गेल्या 6 वर्षांच्या प्रयत्नानंतर बैजू पाटील यांनी हे यश मिळवलंय. सुवर्णपदक आणि 2.5 लाख रुपये रोख असं ह्या बक्षिसाचं स्वरूप असेल. सर्बिया येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात बैजू पाटील यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. पूर्व दिशेने वारे आणि द्रोणीय परिस्थिती यामुळे पुढच्या 24 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. 2 दिवसानंतर थंडी वाढेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. सध्या कमाल आणि किमान दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. यात फरक पडेल असाही अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 8वीत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुली शाळेतून बेपत्ता झाल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. वैष्णवी संतोष बिराजदार आणि विद्या कुमार भद्रे अशी बेपत्ता झालेल्या 2 मुलींची नावं होती. लक्ष्मी कॉलनी येथील छोट्या कालव्यात बेपत्ता मुलगी विद्या कुमार भद्रे हिचा मृतदेह सापडलाय, तर अन्सारी फाट्याजवळ वैष्णवी बिराजदार हिचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी भिवंडीमध्ये सुरू असलेल्या खटल्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळालाय। महात्मा गांधींची हत्या संघानं केली असं विधान भिवंडीजवळ सोनाळा इथं झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधींनी केलं होतं। त्यानंतर संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला। जामीन मिळाल्यानंतर राहुल यांनी आपण गांधींच्या विचाराची लढाई लढत असल्याचं म्हटलंय। तर राहुल गांधी खटल्यासाठी येऊन सभा घेत असल्याबद्दल प्रशासनानं लक्ष घालावं अशी मागणी याचिकाकर्ते कुंटे यांनी केली आहे। आपके दिल के अंदर गांधी जी की, कांग्रेस पार्टी की विचारधारा भरी हुई है। इसी विचारधारा ने हिंदुस्तान को आजादी दिलवाई और इसी विचारधारा ने हिंदुस्तान को अपने पैरों पे खड़ा किया। एक तरफ आजादी की विचारधारा और दूसरी तरफ गुलामी की विचारधारा। जिनसे मैं लड़ रहा हूं वो हिंदुस्तान को झुकाना चाहते हैं। माझे वकील नंदू फडके यांनी आज कोर्टात सांगितलं की राहुल गांधी जर त्यांची चूक स्वीकारायला तयार असतील आणि भविष्यात अशा प्रकारचं वक्तव्य परत करणार नाही हे लिहून जर कोर्टात द्यायला तयार असतील तर आम्ही याचिका आत्ता मागे घेतो। अशा प्रकारचं प्रपोजल माझे वकील नंदू फडके यांनी कोर्टात राहुल गांधीच्या वकिलांना दिलं होतं। पुढची तारीख 30 जानेवारीला राहील। त्याच्यानंतर पुढची कारवाई आता 30 तारखेपासून ट्रायल चालू होईल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधत उद्या वरळीमध्ये रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांच्यातर्फे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 17 नोव्हेंबर 2012ला निधन झालं। त्यानंतर दर महिन्याच्या 17 तारखेला अरविंद भोसले रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि आतापर्यंत मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात वेगवेगळ्या शहरांमध्ये असं रक्तदान शिबिर पार पडलंय। या रक्तदान शिबिरांमध्ये जमा होणारं रक्त राज्यातल्या 22 रक्तपेढ्यांना पुरवलं जातं। उद्या बाळासाहेबांच्या 4थ्या स्मृती दिनानिमित्त वरळीत अशा प्रकारचं 47वे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय। यापुढेही दर महिन्याच्या 17 तारखेला हा रक्तदान शिबिराचा संकल्प अविरत सुरू ठेवण्याचा अरविंद भोसले यांचा प्रयत्न असणार आहे। जेव्हा शिवसेना प्रमुख देहरूपाने आमच्याकडून निघून गेले ते विचाराने आमच्यासोबत आहेत आणि आपल्याकडे परंपरा आहे की आपली एखादी आवडती व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानंतर आपण एखादा संकल्प करतो। तसं काही शिवसेनेने मिळून ठरवलं की 17 तारीख ही यापुढे आपण अखंड रक्तदानाचा यज्ञ चालू करायचा। मग 17 तारीख कधी होते? दर महिने 17 तारीख, कधी रविवारी असेल, गुरुवारी असेल, कधी संकष्टी असते, कधी रंगपंचमी असते, कधी दिवाळी असते, गणपती असतो। परंतु दर महिन्याच्या 17 तारीखला या वरळी नाट्यवरती शिवसेना शाखेमध्ये शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी रक्तदानाचा यज्ञ चालू झालेला आहे। बराचदा आपण ऐकतो की रुग्णालयात एखाद्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, त्याच्यासाठी मानवी शरीरात निर्माण होणारीच एक जी गोष्ट आहे रक्त, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला असतो। ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण ही गोष्ट जी आपल्याला नैसर्गिकरित्या लाभलेली आहे तीच त्याला उपचारादरम्यान आपण देऊ शकत नाही। तर ती गोष्ट त्याला उपचारादरम्यान मिळावी ह्याच्यासाठी दर महिन्याच्या 17 तारखेला हा उपक्रम सुरू झाला आणि त्यामुळे काय होतं, ज्या ज्या रक्तपेढ्या इथे येतात त्यांना नियमित आणि एक मुबलक प्रमाणात रक्त देण्याची जी सामुदायिक दायित्व आहे ते आमच्याकडून पार पाडलं जातं। अंधेरी पूर्वेतील पूनम नगर इथल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मंडईचं काम पूर्ण होऊन 2 वर्ष उलटली आहेत, मात्र अद्यापही बाजार मंडई उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। मंडईचं बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा वापरात नसल्यानं 10 मजली बाजार मंडईची इमारत धूळ खात पडली आहे। जवळपास 70 कोटी खर्च करून ही मंडई उभारण्यात आली होती, त्यामुळे ही मंडई कधी सुरू होणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। दक्षिण मुंबईतल्या लालबाग उड्डाणपुलावरची वाहतूक दोन्ही बाजूंनी आता सुरू झाली आहे। गेल्या आठवड्यात गर्डर सरकल्याने या पुलावरची एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। नवी मुंबईतल्या DY पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे। हॉस्पिटलनं परवान्याचं नूतनीकरण केलं नसल्यानं ही कारवाई करण्यात आली। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनानं ही धडक कारवाई केली आहे। तसंच या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात DY पाटील हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
कल्याण डोंबिवली महापालिकेला हादरवून टाकणारी बातमी आहे। महापालिकेच्या मुख्यालयात आज भर कामकाजाच्या दिवशी शुकशुकाट होता। मुख्यालयातले कर्मचारी 12:30 वाजल्यापासून अचानक गायब झाले होते, त्यामुळे कार्यालयात केवळ रिकाम्या खुर्च्याच दिसत होत्या। शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी ही बाब पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली। आता तुम्ही पाहत आहात ही दृश्य दुपारी 2:30च्या सुमाराची आहेत। डोंबिवलीतल्या एका हॉटेलमध्ये कर्मचारी एका पार्टीसाठी गेले असल्याचा आरोप उगले यांनी केलाय। कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचारी असे गायब होणं अनुचित आहे। आयुक्त ई रवींद्रन यांनी कारवाई केली नाही तर स्थायी समिती चालू देणार नाही असा इशारा उगले यांनी दिला आहे। तर महापालिका प्रशासन मात्र उडवाउडवीची उत्तरं देण्यात धन्यता मानतेय। लंच टायमिंग यांचं टायमिंग काय आहे? समजा 1:30 ते 2 हा त्यांचा लंचचा टायमिंग आहे। आता यांचे CCTV मध्ये जे फुटेज आहे दुपारी 12:30 महापालिका सर्व CCTV फुटेज यांनी तपासावं। हे कुठेतरी बाहेर हॉटेलात फिरायला गेलेले आहेत डोंबिवलीला आणि आम्ही बाहेर जात आहोत, तुम्हाला काय करायचं ते करा, आमच्या काय कारवाई करा, आम्ही हे काम करणार नाही असं यांनी मला स्पष्ट आदेश दिला, स्पष्ट उत्तर दिलेलं आहे। जे काही असेल त्याच्यावर आपण फक्त नक्की तपासतो, जेवायला काही गेलेत का काय झाले हे चेक करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।